आखातामध्ये गेले 2 महिने युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये इंधन पुरवठा साखळीवरती परिणाम होणं, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणं हे आपण सगळेजण जाणतो आणि स्वाभाविकपणे त्यामुळे देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये एक संकट निर्माण झालंय. तर भविष्यामध्ये याचा विचार करता एक 6 महिन्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना अपील केलं, आवाहन केलंय की काही गोष्टी आपण प्रत्येकाने जर ठरवून केल्या तर निश्चितपणे आज कच्च्या तेलासाठी परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरावं लागतं, तर आपली ती बचत होईल आणि आजही जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी इकॉनॉमी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जातं जे सत्य आहे. तर निश्चितपणे देश हितासाठी अर्थव्यवस्था अधिक मजबूत राहण्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना जे आवाहन केलंय, मला वाटतं ते सगळ्या देशवासियांना जे अपील केलंय ते निश्चितपणे माननीय मोदीजींना देशवासी साथ देतील. राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्या, शेवटी त्यांना दुसरं काही नाहीच आहे. त्यामुळे या गोष्टीत तरी किमान राजकारण करू नये. देश एका अशा परिस्थितीमध्ये आता आपण आहोत की आपणच नाही जगामध्ये संकट आहे. त्यावेळेला मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा सामना केला पाहिजे, एकत्र येऊन काम केलं पाहिजे. पण ठीक आहे, ज्याला राजकारण करायचं त्याला राजकारण करू द्या, पण निश्चित या देशातील जनता मोदीजींसोबत आहे.